बारामतीच्या लाटे गावात शेतकरी हनुमंत सणस यांची आत्महत्या। पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याचा आरोप। शक्ती प्रदर्शन करत कोल्हापुरात महायुतीचे उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मवियाची रॅली। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर अमित शहा 2 दिवसात निर्णय घेणार, तोपर्यंत नारायण राणेंना शांत राहण्याचे निर्देश मिळाल्याची माहिती। नाशिकच्या जागेवर अजून निर्णय झालेला नाही, उगाच कुणी उड्या मारू नये, प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसे यांना सणसणीत टोला। माढ्याच्या जागेवर फडणवीसांची चर्चा करण्यासाठी उत्तम जानकर नागपुरात, रणजित सिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटीलही उपस्थित। पुणे काँग्रेसचे नाराज नेते आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, ऐन निवडणुकाच्या तोंडावर भाजप प्रवेश करणार का याकडे लक्ष। श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोट्यवधींच्या देणग्या देणारे कोण आहेत याची चौकशी करा, संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, तर राऊतांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। राजकीय लाभासाठी न्याय व्यवस्थेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू, 21 माजी न्यायमूर्तींचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र। अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून तातडीने दिलासा नाही, पुढची सुनावणी 29 एप्रिलला। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात दोघांपैकी एका आरोपीची ओळख पटली, विशाल उर्फ कालूवर हरियाणामध्ये 5हून अधिक गंभीर गुन्हे दाखल, दोघांनी रायगडमधून दुचाकी विकत घेतल्याचं तपासात उघड। भारतीय हवामान विभागाची आज दुपारी पत्रकार परिषद, देशात यंदाची मान्सूनची परिस्थिती कशी असणार याची माहिती देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।